मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका आपल्या नवीन सेशन मध्ये, नवीन लाईव्ह व्हिडिओमध्ये. ओके, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, शिकून घेणार आहोत एक नवीन कन्सेप्ट. एक नवीन स्टॉक मार्केटमध्ये गोष्ट आलेली आहे ज्यामार्फत तुम्ही आता पैसे कमवू शकता. सो तो कन्सेप्ट आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकून घेणार. त्या कन्सेप्टचं नाव आहे SLBM. ओके, SLBM. आता SLBM फुल फॉर्म काय, SLBM म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगतोच, बघ तुम्हाला थोडक्यात सांगायचं ना एकदम एका वाक्यामध्ये. तर आता तुम्ही तुमच्याकडे असलेले स्टॉक्स रेंट वरती देऊन पैसे कमवू शकता. ठीक आहे, आतापर्यंत आपण काय ऐकलेलं आहे, आतापर्यंत आपण जे ऐकत आलेलो आहे की तुम्ही फक्त तुमच्याकडे कोणती जर प्रॉपर्टी असेल, म्हणजे तुमच्याकडे घर असेल किंवा तुमच्याकडे एखादं शॉप असेल, तर अशा प्रकारच्या गोष्टी तुम्ही रेंट वरती देऊ शकता आणि त्याच्यामधून तुम्ही पैसे कमवू शकता. बरीचशी लोक सेकंड प्रॉपर्टी वगैरे घ्यायची ती याचसाठी घ्यायची की आम्हाला त्यातनं रेंटल इन्कम यायला लागेल. आता तुम्हालाही माहिती आहे की घर रेंटवरती देणं किंवा घर इटसेल्फ घेणं ही किती मोठी प्रोसेस आहे, किती मोठी गोष्ट आहे. त्यामध्ये किती एक्सपेन्सेस अवलंबून आहेत. म्हणजे तुम्हाला एखाद्या घर रेंटने जरी द्यायचे असेल तर त्यामध्ये सुद्धा भरपूर एक्सपेन्सेस आहेत. इव्हन तुमचा ऍग्रीमेंटचा एक्सपेन्स झाला किंवा त्या घराची डागडुगी करण्याचा एक्सपेन्स झाला. बट तुम्ही आता तुमच्या प्रॉपर्टी प्रमाणे तुमचे स्टॉक सुद्धा रेंट करू शकता. तुमच्याकडे असलेले स्टॉक सुद्धा तुम्ही रेंटवरती देऊ शकता आणि अगदी चांगल्या प्रकारे तुम्हाला रेंट भेटू शकतो. म्हणजे घरामध्ये पण तुम्हाला ओव्हरऑल व्हॅल्यूच्या साधारणतः 5-6% रेंट भेटतो नॉर्मली. बट तुम्हाला स्टॉक्स मध्ये 10%, 15%, 20%, 30-30% सुद्धा रेंट भेटू शकतो तुम्हाला स्टॉक्स मध्ये. मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवणार, असं फक्त बोलणार नाहीये. प्रॅक्टिकली दाखवणार आहे कसा भेटू शकतो, तुम्ही कसे तुमचे डिमॅट अकाउंट मधले स्टॉक्स रेंट करू शकता याबद्दल. ठीक आहे. सोप्या शब्दात सांगायचं, आज आपण शिकतोय की तुम्ही तुमच्याकडे असलेले स्टॉक्स कशा प्रकारे रेंट करू शकता, रेंट वरती देऊ शकता आणि त्यातनं पैसे कमवू शकता याबद्दल. ठीक आहे. यालाच म्हणतात SLBM. ओके, हा जो कन्सेप्ट आहे याला म्हणतात SLBM. SLBM म्हणजे काय, SLBM फुल फॉर्म होतो स्टॉक्स लेंडिंग अँड बॉरोइंग मेकॅनिझम. ओके, स्टॉक लेंडिंग अँड बॉरोइंग मेकॅनिझम. स्टॉक लेंडिंग म्हणजे काय, ओके, लेंडिंग म्हणजे काय रेंटने देणं. बॉरोइंग म्हणजे काय की तुम्हाला आपल्याकडे घेणं. ओके, लेंडिंग अँड बॉरोइंग मेकॅनिझम म्हणजे काय की स्टॉक्स तुम्ही रेंटने देऊ शकता आणि घेऊही शकता. सोप्या शब्दात तुम्हाला सांगायचं झालं तर, शब्दशः अर्थ सांगण्यापेक्षा, तुम्ही तुमचे स्टॉक्स भाड्याने देऊही शकता, घेऊही शकता. ठीक आहे, कसं करायचं तेही बघतो आता. म्हणजे असं नाही की काय काय जणांना ना स्टॉक्स भाड्याने घ्यायची सुद्धा गरज लागते. का गरज लागते तेही मी तुम्हाला सांगणार. तुम्हाला असा प्रश्न पडेल की अरे स्टॉक्स आपल्याला कशाला रेंटवर घ्यायची गरज आहे, तर यस, तुम्हाला गरज लागू शकते स्टॉक्स रेंटवर घ्यायची सुद्धा. सो ते सुद्धा मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. ठीक आहे, आता तो आपण सुरुवात करूया SLBM ला स्टॉक्स लेंडिंग अँड बॉरोइंग मेकॅनिझम कन्सेप्ट शिकण्यासाठी. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला जर SLBM हा कन्सेप्ट किंवा तुम्हाला तुमचे स्टॉक्स लेंड करायचे असतील, द्यायचे असतील, घ्यायचे असतील, बॉरो करायचे असतील, घ्यायचे असतील, तर तुमच्यासाठी ही सुविधा इंडियामध्ये अवेलेबल आहे एका ब्रोकरकडे. त्या ब्रोकरचं नाव आहे धन. ओके, तुमच्याकडे तर धनचं अकाउंट असेल तर तुम्ही तुमच्याकडचे स्टॉक्स रेंट वरती देऊ शकता आणि बॉरोही करू शकता. त्याला म्हणतात SLBM. तुम्हाला जर तुमचा अकाउंट धन मध्ये असेल तर तुम्हाला रेंट स्टॉक्स हा पर्याय भेटतो. ठीक आहे, मला पहिली गोष्ट म्हणजे हे सांगा की तुमच्यापैकी किती लोकांचं अकाउंट आपल्या अंडर धन मध्ये आहे. तुमच्यापैकी किती लोकांचं अकाउंट आपल्या अंडर धन मध्ये आहे मला सर्वात पहिलं म्हणजे कमेंट बॉक्स मध्ये सांगा. त्यानंतर आपण ही प्रोसेस कशी करायची, काय करायची, हळू एक एक गोष्ट जी आहे मी तुम्हाला समजावणार. ठीक आहे. जर तुमचं अकाउंट आपल्या अंडर धन मध्ये नसेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये कमेंट बॉक्स मध्ये मी ऑलरेडी तुम्हाला लिंक दिलेली आहे धनची. तिकडून तुम्ही तुमचं फ्री अकाउंट ओपन करू शकता. काय म्हटलं मी, फ्री अकाउंट ओपन करू शकता. ठीक आहे. आता इथे तुम्ही धनच्या अकाउंट वरती आलात ना की आता ऑब्व्हियसली मी तुम्हाला गेले काही दिवसांमध्ये धन बद्दल बऱ्याचशा गोष्टी समजावल्या, शिकवल्या, ज्यामध्ये आपण अल्गो ट्रेडिंग करतो आहे, ज्यामध्ये आपण गोल्ड फिजिकली खरेदी करू शकतो, ज्यामध्ये आपण US स्टॉक्स मध्ये ट्रेडिंग इन्व्हेस्टिंग करू शकतो आणि आता आपण त्यामधनं रेंट स्टॉक सुद्धा देऊ शकतो. ओके, सो कसं द्यायचं, काय द्यायचं याबद्दल आता आपण या ठिकाणी जे ते इथे बोलणार आहोत. ठीक आहे, सो आपण आता या ठिकाणी सुरुवात करूया. ठीक आहे, एकच मिनिट. ओके, सो आता आपण या ठिकाणी इथे सुरुवात करूया की कशा प्रकारे आपण करू शकतो. इथे बघा, तुम्ही धन या ब्रोकरकडे आलात, तुम्ही धन या अकाउंट वरती आलात की त्यानंतर ना तुम्ही मोबाईलवरनं बघा किंवा लॅपटॉपवरून बघा, तुम्हाला इथे एक पर्याय दिसतो रेंट स्टॉक्स. ओके, तुम्हाला इथे एक पर्याय दिसतो रेंट स्टॉक. या रेंट स्टॉक्स वरती तुम्हाला यायचं आहे. ठीक आहे, रेंट स्टॉक्स वरती तुम्हाला यायचं आहे. इथे तुम्हाला दिले अर्न अप टू 18% पर एनम विथ SLBM, म्हणजे 18% इंटरेस्ट तुम्ही दर वर्षाला कमवू शकता SLBMच्या मदतीने, SLBMच्या माध्यमातून. ओके, याच्यावरती आपण तुम्ही क्लिक करू शकता. यावरती जेव्हा तुम्ही क्लिक करता ना तेव्हा तुम्हाला
इथे स्टॉक्सची लिस्ट आली आहे. जे स्टॉक्स तुमच्याकडे जर असतील तर तुम्ही रेंटवर देऊ शकता. ओके, आता इथे बघा काय लिस्ट आहे. इथे बघा IRDA आहे. IRDA तुम्हाला किती इंटरेस्ट देतो आहे? 20% इंटरेस्ट देतो दरवर्षाला. दरवर्षाला 20% प्रमाणे तुम्हाला इंटरेस्ट देतो आहे. 26,000 क्वांटिटीज डिमांडमध्ये आहेत IRDAच्या. 26,000 क्वांटिटी कोणाला तरी हव्या आहेत. एका व्यक्तीला हव्यात असं नाही, बऱ्याच जणांना मिळून 26,000 क्वांटिटी हव्यात. तुमच्याकडे IRDA शेअर असेल, तुम्ही रेंटवरती द्या, तुम्हाला 20% इंटरेस्ट भेटेल. 20%. लोढा डेव्हलपर्स 86 क्वांटिटी डिमांडमध्ये 12% इंटरेस्ट भेटेल. त्यानंतर तुम्ही थोडंसं खाली इथे बघा जुबलियंट फूड आहे. त्यानंतर तुम्ही अजून खाली आलात तर स्विगी आहे, श्री सिमेंट आहे, IRFC आहे, विप्रो आहे, IRDA आहे, परत एकदा आलेली आहे, ब्लू स्टार आहे, KPI ची टेक्नॉलॉजी आहे. सो SBI कार्ड्स आहे. इथे बघा SBI कार्ड्स मध्ये तुम्हाला 2%चा रेंट भेटतो. सो अशा प्रकारे तुम्हाला कम्प्लीट लिस्ट आली इथे. ही लिस्ट तुम्ही बघा. जे पण स्टॉक्स डिमांडमध्ये आहेत, म्हणजे ज्या स्टॉक्स डिमांडमध्ये आहेत, जे लोकांना हवे ते तुम्ही रेंटवरती देऊ शकता, तुम्हाला ते पैसे भेटू शकतात. ठीक आहे, आता तुम्ही हे ऍक्टिव्हेट करू शकता. म्हणजे तुम्हाला SLBM जेव्हा घ्यायचं असेल तर तुम्हाला ऍक्टिव्हेट करावं लागतं. सो ऍक्टिव्हेटवर क्लिक करून तुम्ही हे कन्सेंट वगैरे प्रोव्हाइड ऍक्टिव्हेट माय रेंटिंग स्टॉक्स करून ते तुम्ही करू शकता. ठीक आहे, आता या ठिकाणी तुम्हाला SLBM ची फी दिलेली आहे 100 रुपीज. ठीक आहे, सो 100 रुपीज फी तुम्ही जर भरला तर तुमचा हा SLBM चा फीचर ऍक्टिव्हेट होतो. ठीक आहे, असं समजा की सध्या तुम्हाला SLBM नको आहे, सध्या तुम्हाला स्टॉक रेंटवर न द्यायचे, तुम्ही हाईड करू शकता. तुम्हाला ऍक्टिव्हेट करायचं असेल तुम्ही 100 रुपये वन टाइम फी आहे यांची, ती भरून तुम्ही SLBM तुमचा ऍक्टिव्हेट करू शकता. ठीक आहे, आता थोडंसं मी तुम्हाला दाखवतो अजून. बॉरो स्टॉक्स वरती जाऊ. ठीक आहे, बॉरो स्टॉक्स मध्ये गेल्यानंतर काय दिसतं तुम्हाला की हे स्टॉक्स ना अवेलेबल आहेत, जे तुम्ही बॉरो करू शकता. ठीक आहे, जे तुम्ही बॉरो करू शकता. सो तुम्हाला इथे बघा, इथे बॉरो करायचं, समजा एखादा स्टॉक तुम्हाला बॉरो करायचा असेल, बॉरो का करतात लोक ते मी सांगणारच, पण जर करायचं असेल तुम्ही ते इथून करू शकता. ठीक आहे, आता मी तुम्हाला ना SLBM बद्दल एक डेडिकेटेड प्रेझेंटेशन बनवलं, ते पहिलं म्हणजे दाखवतो. मी हे तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवलं SLBM कसं यूज करतात. तुम्हाला एक डेडिकेटेड मी प्रेझेंटेशन तुमच्यासाठी खास बनवलेलं आहे इथे. सो ते तुम्हाला दाखवतो. एकच मिनिटं, मला ते फक्त एकदा ओपन करू द्या, जेणेकरून मी तुमच्या सर्वांसोबत ते शेअर करतो. ठीक आहे, ओके. सो इथे बघा, स्क्रीन दिसते सर्वांना? कमेंट बॉक्समध्ये सांगा. स्टॉक्स SLBM म्हणजे काय? स्टॉक्स रेंटवर देऊन एक्स्ट्रा इन्कम कसे कमवायचे. सिक्युरिटीज लेंडिंग अँड बॉरोइंग मेकॅनिझम. ओके, स्टॉक्स लेंडिंग अँड बॉरोइंग मेकॅनिझम. कन्सेप्ट काय की तुमच्याकडे जे शेअर्स आहेत ना ते तुम्हाला विकावे लागत नाही, ते तुम्ही ठराविक काळासाठी ठेवू शकता, लेंड करू शकता, म्हणजे रेंटवरती देऊ शकता. तुम्हाला समजा शेअरला तुम्ही एक एसेट म्हणताय, प्रॉपर्टी म्हणताय, तुमच्याकडे ठेवा, रेंटवरती त्यातनं इन्कम कमवा. त्यामध्ये शेअर जर वाढलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये प्रॉफिट पण होतो. ठीक आहे, सोबतच इन्कम म्हणजे काय? लेंडिंग फी मध्ये तुम्हाला रेंट येतो ते. आणि इम्पॉर्टंट म्हणजे काय? रिस्क आणि लिक्विडिटी समजून घेणे यामध्ये गरजेचं आहे जेव्हा तुम्ही स्टॉक लेंड करता त्यावेळेला. ठीक आहे, आता पुढे जाऊया. SLBM म्हणजे काय? जे मी तुम्हाला म्हटलं त्याच्यामध्ये एक लेंडर असतो, म्हणजे समजा तुमच्याकडे शेअर्स आहेत आणि ठराविक काळासाठी ते तुम्ही लेंड करताय, म्हणजे भाड्याने देताय. बॉरोवर म्हणजे काय की मार्केटमध्ये असे काही पार्टिसिपेंट्स असतात, त्यांना शेअर्स काही काळासाठी हवे असतात. का हवे असतात हे मी तुम्हाला सांगतो थोड्या वेळामध्ये, पण त्यांना काही काळासाठी हवे असतात. आणि फीज काय असते? जे बॉरोवर असतात ना ते काही फी देतात, म्हणजे ते काही रेंट देतात. सो तो रेंट तुम्हाला भेटतो, काही थोडासा रेंट ब्रोकरकडे पण जातो. ठीक आहे, आता म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला शेअर्स विकावे लागत नाही, तुम्ही सिक्युरिटी फक्त लेंड वरती देता. तिसरं समजा प्रॅक्टिकल एक्झाम्पल घ्या. तुमच्याकडे समजा 1,000 शेअर आहेत ABC कंपनीचे. ABC कंपनीचे 1,000 शेअर तुमच्याकडे आहेत आणि ह्याची लेंडिंग फी आहे 5 रुपये पर शेअर. म्हणजे तुम्हाला जर हा स्टॉक तुम्हाला लेंड वरती द्यायचा असेल तर तो समोरचा व्यक्ती तुम्हाला 5 रुपये पर शेअर प्रमाणे द्यायला रेडी असेल त्या तुमच्या ऍप्लिकेशनमध्ये किंवा त्या तुमच्या डॅशबोर्डमध्ये, तर तुम्हाला 5,000 रुपये भेटू शकतात. ठराविक काळासाठी लेंड केले तर तुम्हाला 5,000 रुपये भेटू शकतात. ठीक आहे, आता 5,000 रुपये हे फक्त एक एक्झाम्पल मी घेतलेलं आहे, यासाठी कोणत्याही शेअरचं नाव इथे घेतलेलं नाहीये. ठीक आहे, आता बॉरोवरला शेअर का हवे असतात, जो तुमचा प्रश्न होता की बॉरोवरला शेअर का हवे असतात. शॉर्ट सेलिंग, समजा बॉरोवरचे विविध हेतू असतात. समजा शॉर्ट सेलिंगचा हेतू असेल, समजा एखाद्या ट्रेडरला अशी अपेक्षा असेल की हा XYZ शेअर आहे ना तो खाली जाणार आहे. हा XYZ शेअर खाली जाणार आहे, त्याची किंमत आहे 1,000 रुपये आणि तो शेअर 1,000चा होणार आहे 900. पण त्या व्यक्तीकडे 1,000 रुपयाचा शेअर 100 शेअर घेण्यासाठी 1,00,000 रुपये नाहीयेत. एखाद्या व्यक्तीचं टेक्निकल अनालिसिस त्याला सांगतंय की 1,000 रुपयाचा शेअर 900 रुपये होणार आहे, अनालिसिस प्रमाणे पडणार आहे, पण माझ्याकडे 1,00,000 रुपये नाही. असं तो काय करणार माहितीये का? हे 1,000 रुपयाचे शेअर रेंटवरती घेणार. मग रेंटवरती त्याला कमी पैशांमध्ये पडणार. ओके, कमी पैसे तिथे भरावे लागणार, रेंटवरती घेणार, काही काळासाठी घेणार, त्याची त्याला फक्त फी भरावी लागणार. ठीक आहे, सो अशा प्रकारे शॉर्ट सेलिंगसाठी उपयोग होऊ शकतो शेअर्सचा.
सेटलमेंटसाठी काही तुम्हाला माहिती असेल की जेव्हा तुम्ही ऑप्शन्स वगैरे करता तर तुम्हाला कधी कधी सेटलमेंट्स वगैरे करावे लागतात, सो त्यासाठी उपयोग होऊ शकतो. आणि बॉरोईंग डिमांड म्हणजे डिमांड जर जास्त असेल, म्हणजे एखाद्या शेअरची डिमांड जर जास्त असेल तर तुमची जी बॉरोईंग फी आहे ती तुलनेने अट्रॅक्टिव्ह तुम्हाला भेटू शकतं, रेंट अट्रॅक्टिव्ह भेटू शकतो. ठीक आहे. आता शॉर्ट सेलिंग प्लस एसएलपीएमचं एक्झाम्पल बघूया आपण. समजा 1000 रुपयाचा शेअर जे तुम्हाला म्हटलं की 100 शेअर बाय सेल करायचे आहेत त्याला. सो 100 शेअर तो 1000 रुपयाला सेल केलं, 1,00,000 रुपये त्याचं ओव्हरऑल व्हॅल्यू जर त्याने शेअर केलं. ठीक आहे. आता प्राइस जेव्हा 900 रुपये होणार ना 1000ची, तेव्हा तो परत 90,000ला बाय करेल. म्हणजे त्याने 1,00,000ला सेल केलं, 90,000ला बाय केलं, 10,000 रुपये त्याला प्रॉफिट झाला. आणि 10,000 रुपये प्रॉफिट मधनं त्याने तुमच्याकडून शेअर रेंटवर घेतले. सो तुमची कॉस्ट तो देऊन टाकेल. त्याला 10,000 रुपये प्रॉफिट झालं, तुम्हाला तो 1,000 रुपये देईल, 2,000 रुपये देईल, जे काही ठरलं असेल त्याप्रमाणे देईल. आणि उर्वरित त्याचा फायदा असेल. ओके. लेंडरसाठी काय फायदा? लेंडरसाठी फायदा म्हणजे काय की एक तर तुम्ही लॉंग टर्म होल्ड घेऊ शकता तो शेअर्स. लॉंग टर्म होल्ड ठेवला तरी तुम्हाला रेंट येत राहील, तुम्हाला शॉर्ट टर्म मध्ये विकायची गरज नाही, कारण तुम्हाला कॅश फ्लो चालू राहील. लेंडिंग फी तुम्हाला चालू राहील. इम्पॉर्टंट म्हणजे काय, लेंडिंग फी फिक्स नसते. जे तुम्हाला मी म्हटलं की जी तुम्हाला डॅशबोर्डवर दिसते ना, ती लेंडिंग फी कमी जास्त होऊ शकते. म्हणजे तो रेंट कमी जास्त होऊ शकतो. आज रेंट आहे 12%, काही दिवसांनी तो 10% होऊ शकतो, काही दिवसांनी तो 15%ही होऊ शकतो. सो ते पण तुम्ही नक्की लक्षात ठेवू शकता. जसं की प्रॉपर्टीचं असतं, प्रॉपर्टी एखादी डिमांडमध्ये असेल तर रेंट जास्त असतो, अगदी त्याप्रमाणे. ठीक. ओके. इथे बघा, समजा डिव्हिडंड तुम्हाला आला तर काय होतं ते पण बघूया. जर तुम्हाला डिव्हिडंड आला ना या ठिकाणी, सो डिव्हिडंड आला, कॉर्पोरेट ऍक्शन आली, बोनस आला, स्प्लिट आला, काही आलं, तरी तो बेनिफिट जो आहे तो तुम्हाला पास केला जाऊ शकतो. ओके. तो मेकॅनिझम नुसार लेंडरला संबंधित बेनिफिट पास केला जाऊ शकतो. म्हणजे तुम्ही लेंडर आहात ना, तुम्हाला तो बेनिफिट त्या ठिकाणी पास केला जाऊ शकतो. भले तुमच्याकडे शेअर असेल, तुम्ही दुसऱ्याला दिलेला असेल, तरी बेनिफिट तुम्हालाच भेटतो, त्याला भेटणार असं नाही. ओके. बोनससाठी वगैरे कधी कधी ट्रीटमेंट्स वेगळ्या असू शकतात, स्प्लिटसाठी वगैरे. तर तुम्ही जेव्हा स्टॉक्स रिस्क काय या ठिकाणी लिक्विडिटी रिस्क. लिक्विडिटी रिस्क म्हणजे काय, शेअर्स तुम्ही लेंड केल्यानंतर कॉन्ट्रॅक्ट चालू असताना तो लगेच सेल करता येईलच असं नाही, कारण की तुम्ही लेंड केलेला आहे ना. सो कॉन्ट्रॅक्ट चालू असताना तो लगेच तुम्हाला सेल कदाचित करता येणार नाही, त्यासाठी तुम्हाला वाट बघावी लागेल. सेकंड थिंग, अंडरलाईन शेअर प्राइस खाली गेली, समजा तुम्ही 1,000ला शेअर घेतलाय, शेअरची प्राइस खाली गेली, तर तुमची इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू कमी होऊ शकते. तर ऑब्व्हियसली ही रिस्क जी आहे ती तुम्हाला नॉर्मल स्टॉक्स तुम्ही खरेदी केला तरी असतेच. ठीक आहे. सेटलमेंट रिस्क म्हणजे काय, सिक्युरिटी लेंडिंग मध्ये काउंटर पार्टी सेटलमेंट रिलेटेड रिस्क असू शकतात. म्हणजे समोरच्याकडून जर काही चुकीच्या गोष्टी झाल्या तर ती एक रिस्क असू शकते. आणि फी रिस्क म्हणजे काय की लेंडिंगची फी फिक्स नसते, ती चेंज होत राहते. ठीक आहे. आता इथे बघा एसएलबीएम युजफुल का आहे. सो एसएलबीएम बघा कोणासाठी सुटेबल आहे, ज्या लोकांना ना लॉंग टर्म इन्व्हेस्टर आहेत, तर ज्यांना क्वालिटी स्टॉक होल्ड करणं आवडतं, ज्यांना शॉर्ट टर्म सेलची गरज नसते, त्यांच्यासाठी एसएलबीएम जे आहे ते फार जास्त सुटेबल आहे. ठीक आहे. जी लोक वारंवार ट्रेडिंग करतात त्यांच्यासाठी एसएलबीएम नाही, ती लोकांनी एसएलबीएम करू नये, त्या लोकांनी स्टॉक्स लेंड करू नये. आता एसएलबीएम आणि प्लेज मध्ये अंतर काय, फरक काय, सो लक्षात घ्या. जेव्हा तुम्ही एसएलबीएम म्हणजे स्टॉक्स लेंडिंग आणि बॉरोइंग करताना, सो त्यावेळेला तुम्ही सिक्युरिटी प्लेज करता, सॉरी सिक्युरिटी प्लेज नाही करता, सिक्युरिटी लेंड करता, म्हणजे दुसऱ्याला देता. सो ते प्लेज नाही होऊ शकत. तुम्हाला लेंडिंग फी तुम्हाला रिटर्न मध्ये येते. आणि आता यूज केस म्हणजे काय की जे लोकांना हवं आहे त्यांच्यासाठी फक्त तुमचे शेअर्स देणार आणि त्या बदल्यात फी मिळवणार. आणि प्लेज म्हणजे काय, प्लेज म्हणजे तुमचे शेअर्स तुमच्याकडेच राहतात, ते फक्त प्लेज होऊन तुम्हाला एक मार्जिन भेटतं, त्या मार्जिनचा वापर तुम्ही ट्रेडिंगसाठी करू शकता. स्पेसिफिक प्रकारच्या ट्रेडिंगसाठी करू शकता, सगळ्या प्रकारच्या ट्रेडिंगसाठी करू शकत नाही. हे दोन इम्पॉर्टंट डिफरन्स आहे. ओके. आता एसएलबीएम प्रॅक्टिकली कशा प्रकारे असतं, तर पहिली गोष्ट म्हणजे मी तुम्हाला एसएलबीएम ची प्रोसेस बोललो नाही ते, तुमच्याकडे धनचं अकाउंट असेल ना, सेम पहिली गोष्ट काय होते की तुम्ही हे बघायचं की कोणते स्टॉक्स जे आहेत ते डिमांडमध्ये आहेत. सेकंड थिंग काय की तो स्टॉक तुमच्याकडे आहे का. तुमच्याकडे जर असेल तर तुम्हाला पर शेअर किती रेंट भेटणार आहे, काय तुम्हाला पर शेअर जो आहे तो किती रेंट भेटणार ते तुम्हाला येतं. सो असे इम्पॉर्टंट गोष्टी, इम्पॉर्टंट स्टेप्स तुम्हाला बघाव्या लागतात जेव्हा तुम्ही एसएलबीएम करता, तेव्हा जेव्हा तुम्ही एसएलबीएम घेता त्यावेळेला. ठीक आहे. त्यानंतर पुन्हा एकदा जाऊया आपण आपल्या प्रेझेंटेशन वरती. हे मी तुम्हाला डायरेक्ट प्रॅक्टिकली समजावलेलं आहे, हे पण तुम्हाला सांगितलं. आता आपण आता या ठिकाणी जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं की तुम्ही कशा प्रकारे स्टॉक्स घेऊ शकता, कशा प्रकारे लेंड करू शकता. समजा तुम्ही बॉरो केला त्यानंतर सेल केलं तर तुम्हाला सेम बेनिफिट त्या ठिकाणी भेटतात, जे तुम्ही नॉर्मल स्टॉक्स होल्ड करून बसता त्यावेळेला तुम्हाला भेटणार आहे तेच. ठीक आहे. आता सो हे आपण समजलं. आता एसएलबीएम प्रॅक्टिकली कसं करायचं, तर सिंपल तुमच्याकडे धनचं अकाउंट हवं. धनचं अकाउंट ओपन केलं की तुम्हाला दिसतं की कोणता स्टॉक तुमच्याकडे डिमांडमध्ये आहे. समजा आता हा स्टॉक आयआरडीए माझ्याकडे आहे, मी रेंटवरती क्लिक केली. ओके. रेंटवरती क्लिक केल्यानंतर मी ते 100 क्वांटिटी टाकल्या. ओके. आता ऍक्च्युली माझ्याकडे शेअर नाही आहे,
बट मी तुम्हाला टाकून दाखवतो. ओके, 100 क्वांटिटी मी या ठिकाणी टाकलं तर मला किती रेंट भेटेल इथे बघा. 100 क्वांटिटी जर मी टाकलं ना तर मला इथे 300 रुपये भेटणार आहे. यील्ड ऑफ 20% म्हणजे 20% रिटर्न्स प्रमाणे बाय रेंटिंग 100 शेअर्स फॉर 47 डेज. ठीक आहे, 100 शेअर फॉर 47 डेज म्हणजे माझ्याकडे 100 शेअर असतील ना तर मला त्यावरती 300 रुपये भेटणार. 300 रुपये कसे भेटणार जर मी 100 शेअर्स लेंड केले 47 दिवसांसाठी. तर इथे तुम्हाला रेट आलाय बघा, हा रेंटल रेट आहे. हा 3 रुपये म्हणजे तुम्हाला पर शेअर 3 रुपये भेटत आहे. ठीक आहे, पर शेअर 3 रुपये. आयआरडीए ची व्हॅल्यू किती आहे? आयआरडीए ची शेअरची व्हॅल्यू तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये जाऊन चेक करू शकता किती रुपये त्यावरती तुम्हाला 3 रुपये रेंट भेटतोय. त्यानंतर थोडासा खाली आलात परत तुम्हाला दिसतंय कोणतं एक्स्ट्रावरती तुम्हाला 8.5 रुपये पर शेअर प्रमाणे रेंट भेटतोय. एसबीआय कार्ड वरती तुम्हाला 9 रुपये पर शेअर प्रमाणे रेंट भेटतोय. सो ओव्हरऑल तुमचा यील्ड आहे 1.48%. सो अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येक शेअर मागे किती रुपये भेटतात, किती दिवसांसाठी तुम्हाला तो द्यायचा आहे, तुम्हाला रिटर्न कधी भेटणार आहे, हा शेअर तुम्हाला रिटर्न कधी भेटणार तेही दिलंय. रिटर्न डेट बघा काय, 3 ऑगस्ट 2027, 1 वर्षाने रिटर्न भेटणार आहे तुम्हाला शेअर. सो हे तुमच्यावरती रेंट करायचं की नाही, कारण तुम्हाला डेट दिली आहे. कोणत्याही शेअरवरती गेलात ना तर तुम्हाला डेट दिली, समजा हा शेअर आहे, हा तुम्हाला 3 नोव्हेंबरला रिटर्न भेटणार. सो हे तुम्ही समजून ठेवा की बाबा मला तोपर्यंत शेअर हवा आहे की नाही, मला तोपर्यंत विकायचा आहे की नाही, आणि त्यानंतरच तुम्ही एसएलबीएम करू शकता. बट यस, हा नवीन कन्सेप्ट आहे, हा आत्ता मार्केटमध्ये आलेला आहे आणि तुम्ही याचा वापर करू शकता. तुम्ही यामध्ये काम करू शकता. तुम्ही यामध्ये तुमच्याकडे जे स्टॉक्स असतील ते रेंट करू शकता. समजा तुम्हाला तुमच्याकडे असलेले कोणते वेगळे शेअर जरी रेंटवर द्यायचे आहेत ना तरी इथे ऑप्शन आहे. तुम्ही मेक ऑफर वरती जाऊन हे करू शकता. इथे बघा, मेक ऑफरचा ऑप्शन आहे. मेक ऑफर वरती गेला, समजा तुमच्याकडे शेअर आहे एबीसी आणि एबीसी शेअर तुम्हाला रेंट वरती द्यायचे आणि तुम्हाला एक स्पेसिफिक समजा 5% रेंट एक्सपेक्ट आहे, ते सगळं तुम्ही इथे ऑफर बनवू शकता की माझ्याकडे हा शेअर आहे, मला एवढी ऑफर बनवायची आहे आणि तुम्ही ते रेंटवर देऊ शकता. त्यासाठी आपल्याला ऍक्टिव्हेट करावं लागेल एसएलबीएम, जे मी तुम्हाला मागाशी म्हटलं ना की 100 रुपीज भरून तुम्ही ऍक्टिव्हेट करा. ते यासाठी तुम्हाला तुमच्याकडे शेअर्स वर सुद्धा रेंटवरती देता येतात तुमच्या प्राइसला हव्या त्या, जर तुमची प्राइस मॅच झाली समोरच्या प्राइसला तर. सो हे सुद्धा तुम्ही एक्सप्लोर करा नक्की. तुम्हाला जर रेंटवरती स्टॉक्स द्यायचे असेल नक्की तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये धन मध्ये अकाउंट ओपन करू शकता. सोबतच तुम्हाला माहिती आहे की आपण जे लोक आपल्या अंडर धन मध्ये अकाउंट आहे त्यांच्यासाठी कमोडिटी ट्रेडिंगचा ऍडव्हान्स कोर्स आणत आहोत पुढच्या महिन्यात 7 दिवसांचा. तर तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये कमोडिटी ट्रेडिंग शिकायची असेल तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये डिस्क्रिप्शन मध्ये धन ब्रोकरकडे अकाउंट तुमचं ओपन करा आपल्या लिंकने नवीन, जेणेकरून तुम्ही आपल्या ऑफरसाठी एलिजिबल आणि तिकडे तुम्ही आपल्यासोबत नक्कीच काम करू शकता. एव्हरी मंथ आपण नवनवीन गोष्टी तुमच्यासाठी आणणार आहोत जर तुमचं अकाउंट आपल्या अंडर त्या ठिकाणी असेल तर. ठीक आहे, सोबतच आपलं जे युट्यूब चॅनल आहे त्याला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा की या प्रकारचे सर्व व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला याच युट्यूब चॅनलवरती आता भेटणार, त्यामुळे चॅनल नक्की जे सबस्क्राईब करून ठेवा. ओके, व्हिडिओ आवडला तर नसेल लाईक करा, कमेंट करा, आपल्या चॅनलला जरूर तुम्ही सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.